पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. कारण जी मूव्हमेंट तुम्ही सगळ्यांनी त्या खूप पाठिंबा दिला आणि TDMच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल तुम्ही खूप सगळ्यांनी भरभरून लिहिलं आणि एका कलाकाराला पुन्हा नव्यानं उभं राहण्याचं बळ मिळालं, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं खूप आभारी आहे. मी ओळख करून देतो आमच्या टीमची. ही कालिंदी हिनं मुख्य रोल केलेला आहे. कालिंदी निस्ताने ही मूळची वर्ध्याची आहे, आर्वी. पृथ्वीराज थोरात यानं मुख्य नायकाचा रोल केला आहे. शीतल पाटील तिनं कुटुंबातली महत्त्वाची जी म्हणजे पृथ्वीराजची जी बहीण आहे त्या बहिणीचा महत्त्वाचा रोल तिनं केला आहे. आणि अख्खं कुटुंब कसं सांभाळून ठेवायचं हे बहिणीला घरात माहीत असतं पक्क, तर तसा खूप चांगला रोल तिनं केलेला आहे. बाकी आता खरं तर आधी प्रदर्शन झालं होतं, पण काही कारणामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या आणि ते आम्ही स्वतःहून सगळं थांबवलं. आता येत्या 9 जूनला TDM सगळीकडं प्रदर्शित होतो आहे. TDMच्या नावाबद्दल बरीच क्युरिओसिटी आहे लोकांमध्ये, बऱ्याच ह्या संकल्पना आहेत. खरं तर TDM हे नाव इंग्रजी जरी वाटत असलं तरी त्यातला सिनेमातला सगळा गाभा अस्सल गावरान मराठी आहे. आणि TDM ही संकल्पना खरं तर हे सगळं श्रेय जे आहे टायटलचं, हे सगळं टायटलचं श्रेय इंदुरीकर महाराज देशमुखांना जातं. कारण त्यांच्या कीर्तनातून मी पहिल्यांदा 2002मध्ये ही संकल्पना त्यांनी मांडली होती. त्याचं कारण असं की महाराष्ट्र आणि तरुण वर्ग आणि सगळ्या तरुणांना काही काम नसणं किंवा अर्धवट शिक्षण झाल्यामुळं तरुणांच्या हातामध्ये डिग्री नसणं हे सगळीकडेच आपण बघतो. आता बरेच लोक सांगतात आम्ही MA केलं आहे, BCom केलं आहे, BA केलं आहे, डॉक्टर इंजिनिअरिंग सगळ्या डिग्र्या मिळवल्यात, काहींनी ITI केलं आहे. पण बरेच काही लोक असे आहेत की त्यांच्याकडे डिग्रीच नाही. तर इंदुरीकर महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या तरुणांना ज्यांच्याकडे डिग्री नाही त्यांना ही डिग्री बहाल केली होती. थोडीशी उपरोधाने केली असेल त्यावेळेस ती, पण ती कन्सेप्ट माझ्या डोक्यात फिट होती. त्यावेळेस मी 12वीला होतो. आणि TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा, म्हणजे सगळे जे लोक आहेत तरुण पोरं ट्रॅक्टरवर काम करणारे, मग ते वावरात काम करणारे असो किंवा नंतर विहिरीवर असं काही काम करणारे असो किंवा वाळूवर काम करणारे असो, या सगळ्यांना म्हणजे आपला माल म्हणजे TDM असं म्हणून इंदुरीकर महाराजांनी ही पदवी बहाल केली होती. तर हे टायटलचं श्रेय त्यांना आहे सगळं. तर हा सिनेमा सगळ्याच म्हणजे 90-92 नंतर म्हणजे जेव्हा आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली आणि गावात म्हणजे दुर्मिळ असणारा ट्रॅक्टर म्हणजे 4-5-10 गावात एखादा ट्रॅक्टर दिसायचा कधी आधी 80-85च्या आधी किंवा त्यावेळेस, तर 95 नंतर सर्रास दारापुढं ट्रॅक्टर दिसायला लागले. तर ट्रॅक्टरच्या येण्याने शेतीची काही गोष्टी खूप चांगल्या झाल्या किंवा काही गोष्टी खूपच बिघडल्या असंही म्हणता येईल खरं तर ह्या ट्रॅक्टर आल्यानंतर सगळ्या तरुणांची किंवा कुटुंबांची जी काही अवस्था झाली किंवा ज्या गोष्टी घडल्या त्या खूप विनोदाने या सिनेमात मांडलेल्या आहेत. आणि हा सिनेमा म्हणजे अख्खा काळ 2002 95 ते 2002 असा सिनेमाचा काळ आहे. म्हणजे 22 वर्ष आपण सिनेमाला मागे घेऊन जातो आणि त्या सगळ्या गोष्टी हसवत फुलवत सिनेमा तुम्हाला खळखळून हसवतो. ही अशी गोष्ट आहे की ट्रॅक्टर आल्यानंतर जी क्रांती होते आणि ट्रॅक्टर आणि दोघांमधली लव्ह स्टोरी ह्याच्यामधले ट्रॅक्टर हे कॅरेक्टर म्हणून अख्ख्या सिनेमाभर वावरताना दिसतं. आणि खूप दुआ आहे दोघांच्या आयुष्यामधला, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच काहींच्या आयुष्यामधला खरं तर ट्रॅक्टर हा दुआ आहे. कारण आपल्या सगळ्यांनाच कुतूहल असं होतं की ट्रॅक्टर आला कुठं नांगरायला की लहानपणी ट्रॅक्टरवर तासनतास बसायचं किंवा ट्रॉलीत बसून गावाला जत्रेला कुठं जायचं, असं बऱ्याच लोकांनी आपण अनुभवलं. तर ह्या सगळ्या गमती जमती सिनेमात मांडलेल्या आहेत. तर असा हा TDM तुमच्या सगळ्यांच्या जवळचा, तर हा 9 जूनला आता प्रदर्शित होतो आहे. 4 गाणी आहेत. तर एक गाणं असं आहे की पिंगळा ज्यावेळेस गावात यायचा, पिंगळा जोशी, जसं पहाटेची येणारा पिंगळा, आणि तो शिवाजी महाराजांची महती गात पिंगळा गावभर फिरतो, आणि तो काळ आणि आत्ताचा काळ अशी एक वेगळी सांगड सिनेमात घातलेली आहे. तर खरं तर पिंगळा ही म्हणजे महाराजांच्या सैन्यामध्ये हेर खात्यामध्ये पिंगळा या व्यक्तिरेखांची खूप महत्त्वाची भूमिका त्या काळात होती. तर असा पिंगळा आता खूप दुर्मिळ झाला आहे, म्हणजे बहुतेकदा तो दिसतच नाही. तर ते ग्राम्य संस्कृतीचं दर्शन आपल्याला या सिनेमातून घडतं. काही गोष्टी आहेत सिनेमात आहेत त्या गोष्टी, कारण वाळू माफिया आणि
हे सगळ्याच आता सगळीकडे धुमाळकोळ घालणारी वेगळी आहे. काय झालंय, पूर्वीचे जे तुमचे चित्रपट आहेत ते सोशल अँगलने खूप चांगले आहेत. एखाद्या समाजाचे व्यथा सुद्धा त्याच्यातून लोकांना प्रेक्षकांना बघायला मिळतात. मग हा तसा काही आहे त्या अँगलने तुम्ही जे मांडलेलं आहे त्या एखाद्या समाजाची व्यथा आहे की फक्त ट्रॅक्टर किंवा त्या ट्रॅक्टरमधून जे व्यवसाय चालतात त्याच्याशी निगडीत? फक्त ट्रॅक्टरमधून ज्या गोष्टी आणि जे व्यवसाय जे चालतात त्यावरती हा सिनेमा बेतलेला आहे. समाजाला संदेश म्हणजे आता प्रत्येकाने आपल्या आपल्या याच्यावर काय घ्यायचं आहे असं तर खरं म्हणजे कुठल्याही कलाकाराला किंवा दिग्दर्शकाला काय सांगायचं हे नेमकं म्हणजे बऱ्याच गोष्टी मांडलेल्या असतात सिनेमातून. तर खूप काही गोष्टी आहेत अशा. तर मला वाटतं की ते सगळं प्रेक्षकांवरती अवलंबून आहे कुणाला काय घ्यायचं आहे ते. नमस्कार, मी पृथ्वीराज थोरात. मी शिरूरचा आहे, पुणे जिल्ह्यातलं शिरूर रांजणगाव गणपती जवळ माझं गाव आहे. याच्या आधीचं मी काही कुठं काम केलेलं नाही. हा सिनेमा माझा पहिलाच आहे. आणि मी पहिल्यांदा सुरुवातीला सरांच्यासोबत प्रोडक्शनला काम करत होतो. मला इच्छा होती की कुठंतरी एखादा रोल भेटावा अशी माझी इच्छा होती. आणि मी ऑफिस बॉयचं काम करत होतो सरांना सरांच्या ऑफिसला. आणि मग एक दिवस सरांना असं विचारलं होतं मी लॉकडाऊनच्या आधी की हैदराबाद कस्टडी हा सिनेमा चालू झाला होता आणि त्याच्यात म्हणलं मला काहीतरी रोल द्या. त्याच्या आधी मी खूप खेट्या घातल्यात मुंबईला वगैरे, पण तिकडं 5-6 वर्षे मी गेल्याने काहीच घडलं नव्हतं. आणि मग त्याला म्हणलं बबन चालू झाला होता त्यावेळेस बबनला मी स्पॉट बॉयचं काम करत होतो आणि त्याच्यानंतर ऑफिस बॉयचं काम करत होतो सरांच्या ऑफिसला. तर मला वाटलं की चला आता ठीक आहे एखादा रोल मागून बघू. म्हणलं कुठेतरी 2 मिनटाचं मला उभं करा, एवढीच माझी इच्छा होती. आणि तर सरांनी विचारलं की तू काय करू शकतो रोलसाठी, काय पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगा मी ते करतो गोष्ट. सरांनी फक्त मला सांगितलं होतं की तू एक काम कर, फक्त 6 पॅक वगैरे बनव अशी जरा स्लिम बॉडी फिट असं. तर मी त्याच्यानंतर मग आता सरांनी सांगितल्यामुळे मी जरा हुरपाने काम केलं, म्हणजे व्यायाम चालू केला. ऑफिसचं काम सांभाळून करत होतो, काही डाएट फॉलो जास्त काही केलं नाही. मग भिजवलेले कडधान्य, आपले मोड आलेले कडधान्य, भिजवलेले शेंगदाणे सोडून दुसरं विशेष काय आहार नाही घेतला त्यासाठी. पण सातत्य कायम ठेवलं. आणि लॉकडाऊनमध्ये पण ते माझं चालूच होतं व्यायाम. आणि ते झालं, म्हणजे 6 पॅक वगैरे आले जे पाहिजे होते ते. आणि तर मला माहीत नव्हतं की मी ह्या सिनेमासाठी नायकाची भूमिका म्हणजे मेन हिरो म्हणून काम करतो आहे, लीड म्हणून. मला नव्हतं माहिती. मला वाटलं एखादा छोटाफार रोल असेल, ठीक आहे आता सरांनी सांगितलं त्यामुळे मी आनंदात ते गोष्ट करत होतो. पण सिनेमाचं जसं काम लॉकडाऊननंतर सिनेमाचं काम सुरू झालं आणि हिरोईनचं कास्टिंग झालं होतं, हिरोईचं झालं नव्हतं. पण मला काय वाटलं नव्हतं की मी असेल म्हणून. पण मी सरांना असंच 1.5-1.5 महिना राहिला होता सिनेमा शूटिंगला आणि असं सहज म्हणलं होतं मग सर फायनल कोण काय म्हणजे कोण हिरो आहे काय असं. सर असं म्हणले मला की अरे तूच आहे हिरो. मला पण मला वाटलं की टिंगल केली सरांनी आता असं काय हे नाही. पण मला बाकीच्या लोकांनी सांगितलं त्या दिवशी मला प्रश्न पडला होता खरंच की मला ज्या गोष्टी करायला लावल्या किंवा बऱ्याच गोष्टी अशा आधी पण सांगितलं होतं सरांनी त्या कामात, तर मला असं वाटायला लागलं कदाचित मी पण असू शकतो. तर बाकीच्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवशी खरंच मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता खरंच की ही गोष्ट झाली माझ्या आयुष्यात. आणि मला झोप पण नाही लागली त्या दिवशी, आनंद खूप झाला होता. आणि मग पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी होत्या आणि वर्कशॉप झालं त्यावेळेस. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा शूटवर गेलो त्यावेळेस पहिला दिवस असा होता की मला काही जमत नव्हतं. मी आधी कॅमेरा कधी फेस नव्हता केला कारण ते एकदम जवळ आल्यानंतर हातपाय तार कापायला लागलं. मला काहीच ते समजाना, ते लोक बिक चुकायला लागला, बरेच रिटेक झाले. पण सरांनी समजून घेतलं आणि व्यवस्थित सांगितलं मला जरा की अरे तू जसा दररोजच्या आयुष्यात तुझ्या राहतो, जसा जगतो, तर तसंच तुला हे काम करायचं आहे. पण मग ते 2-4 दिवस मला जरा आवड गेली. पण त्याच्यानंतर मी मला आधीच सांगितलं होतं की आता ठीक आहे तू हिरो झाला आहे ना, तर नाही कोणत्या गोष्टीला म्हणायचंच नाही.
भले मला ती जमतही नव्हती, बऱ्याच गोष्टी अशा होत्या की नवीन होत्या, त्या सिनेमातल्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात. मी मस्त लहानपणापासून शेतीची कामं वगैरे हे पाहिलेली हाताळलेली, पण सिनेमात थोड्या वेगळ्या पद्धतीने त्या करावं लागतं. माझ्या गोष्टी फास्ट व्हायच्या, त्या बऱ्याच वेळा स्लो कराव्या लागायच्या. पण खूप विश्वासाने आणि सरांनी जी विश्वास टाकला आणि त्या गोष्टीचा मी खरंच आभारी की माझ्यासारख्या, माझं गाव एकदम खेड्यातलं आहे, तसंही माझं शिक्षण काय झालेलं नाही, मी 8वी नापास आहे आणि कधी कोणता कोर्स केलेला नाही, काही नाही. आणि अशा माझ्यासारख्या एकदम काही पार्श्वभूमी नसणाऱ्या व्यक्तीला मला आज इथं हिरो म्हणून उभं राहिले, सरांचा खूप आभारी आहे खरंच. आणि सिनेमा झाला म्हणजे शूटिंग चालू असताना बऱ्याच अशा गोष्टी झाल्या की खरंच मला जमत नव्हत्या. तो घोडा चालवायला मला येत नव्हतं, ते गाण्यात पाहिलं तुम्ही, ते घोडं मला येतच नव्हतं. आणि सरांनी सांगितले आता म्हणजे मग ते गॅप पडला होता आणि ब्रेक घेतला होता आणि पुन्हा शूट चालू होणार होतं. तर 4 दिवस शूटिंगला राहिले होते आणि सर म्हणले की तुला घोडा चालवायचा आहे आणि बिना घोगेरचा, म्हणजे त्याला काहीच सपोर्ट न घेता तुला चालवायचं आहे, तर तुला जमल का? तर मी म्हणलं हां. ते मला ॲक्च्युली मला काही जमत नव्हतं, माझ्या मनाला माहीत होतं मी हां म्हणलो आहे, पण मला काही जमत नाही, ती भीती होती. मग मी सरांना म्हणलं की सर मी त्याच दिवशी म्हणलं सांगा मी गावात जातो जरा आणि प्रॅक्टिस करतो, लई दिवसाचा गॅप पडला, मला जमायचं नाही. मग गावाला गेलो, 3 दिवस राहिले होते. तर मी म्हणलं मग 3 दिवस राहिले, पहिल्यांदा घोड्यावर बसलं होतं. ते घोडं असं होतं की ते गाड्या पुढं पाहणार होतं, रेसचं होतं चांगलं. ते पहिल्यांदा बसल्यानंतर ते घोडं एवढं जोरात पळालं, पहिल्यांदाच मला त्यांनी पाडलं होतं, लई जोरात पाडलं. मग ते मला भीती वाटली त्याची की मी त्या दिवशी बसलो नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वतःला सांगितलं ठणकावून की नाही, काही झालं तरी आता तो हिरो आणि ते हिरोला जमलंच पाहिजे. मग दुसऱ्या दिवसापासून ते हळूहळू 2 दिवस मी चांगली प्रॅक्टिस केली, दिवसभर. आणि 3-4 दिवसांनी आम्ही शूटिंगला होतो. 2 दिवस त्या सीनचं शूट चालू, त्या गाण्याच्या सीनचं. तर 2 दिवस असं वाटत होतं मला शेवटला की अजून 2-4 रेटिंग व्हावं. मला ती एवढी आवड लागली त्याची. काय चिखलात उडी मारण्याचा सीन होता. ठीक आहे म्हणलं, मी विचार नाही केला की मला काय लागेल वगैरे. म्हणलं ठीक आहे, जे आहे ते सांगितलं नाही, एकदा मार उडी, एकदा काय होती बघ. मग अशा गोष्टी बऱ्याच माझ्या नवीन शिकायला भेटल्या, ज्या आयुष्यात माझा खूप टर्निंग पॉईंट हा वेगळ्या वर्णावर आलो असा आहे. सिनेमा आता रिलीज झाला. आता काही गोष्टींनी थोडंसं स्वप्न होती जी ते थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे. आता 9 जूनला येतो आहे सिनेमा, तर सगळ्यांनी तो सिनेमा पाहावा, फॅमिलीला घेऊन पाहावा. कारण की आपण सहजासहजी आपल्या फॅमिलीला घेऊन जात नाही सहजासहजी, आईला, बहिणीला किंवा वडिलांना असं. तर मला असं वाटतं की हा सिनेमा खरंच सगळ्यांसाठी, सगळ्या फॅमिलीला आवडणारा सिनेमा, ते सगळ्यांसोबत पाहावा. तर 9 जूनपासून आपण सगळ्यांनी तो सिनेमा पाहावा. थँक्यू, खूप सपोर्ट केला अख्ख्या महाराष्ट्राने आणि तुमच्यासारख्या लोकांनी, आणि खूप आनंद वाटला की असा सपोर्ट करतात. धन्यवाद, थँक्यू, खूप खूप आभारी आहे.